श्री स्वामी समर्थ. आज आपण लहान मुलांची मालिश कशी करायची हे बघणार आहोत. ज्या नवीन आहेत त्यांच्यासाठी ही व्हिडिओ खूप उपयोगाची असणार आहे, तर सर्वांनी शेवटपर्यंत ही व्हिडिओ बघावी. सर्वप्रथम तेल घ्यावा. आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते तेल घ्यायचं मालिश ऑइल. त्याने पहिलं तेल लावून घ्यायचं, मग त्यानंतर मालिश करायला सुरुवात करायची. मी सर्वप्रथम हातापासून मालिशला सुरुवात करते. हाताची व्यवस्थितपणे मालिश केल्यानंतर एकदम व्यवस्थित मालिश झाल्यानंतर नाकाची मालिश करायची. नाकाची मसाज झाल्यानंतर गालाची मसाज करायची. गालाची मसाज व्यवस्थित दोनदा करायची. दोनदा तीनदा केल्यानंतर नाकाची परत घेऊन राऊंड शेपमध्ये गालापर्यंत यायचं. गालापर्यंत आल्यानंतर कपाळाची मसाज करायची. कपाळाची मसाज व्यवस्थित झाल्यानंतर हाताची व्यवस्थित घडी घालायची. नंतर खालीवर एकदा व्यवस्थित हात स्प्रेड करायचे. त्यानंतर आपण हळूहळू पायाची मसाज करायची आहे. लहान बाळ असल्यामुळे मसाज जास्त जोर लावून करायची नाही, व्यवस्थित करायची. पायाला ऑइल लावल्यानंतर तळपायांची मसाज करून घ्यायची. तळपायांची मसाज केल्याने मुलांना भेगा पडते नाही, जळवात जे असतात ते पडते नाही. त्याच्यामुळं त्यांचे पाय व्यवस्थित राहतात, मुलायम राहतात. एक पायाची व्यवस्थित मसाज करून घ्यायची. गुडघ्यांवर जरा जास्त प्रेस करायचं, कारण लहान मुलं खूप हालचाल करतात, त्यांचे गुडघे पाय दुखतात. त्यामुळे गुडघ्याच्या आणि पायाची व्यवस्थित मसाज करायची. पायाची मसाज झाल्यानंतर पाय डोक्याला लावायचे. डोक्याला लावले की त्यांचं कंबरवर ताण पडतो, त्याच्यामुळे त्यांना बरोबर व्यवस्थित वाटतं. त्यानंतर हातातून पायाची घडी घालून घ्यायची. त्यानंतर सायकलिंगसारखा व्यायाम करायचा. 4 ते 5 वेळा त्या व्यायामाची स्ट्रेच करून घ्यायची. व्यवस्थित करायचं, जास्त घाई गडबड नाही करायची. जास्त फास्ट केल्यावर मुलांच्या त्यानंतर हाताच्या पंजांची व्यवस्थित मसाज करायची. बोटांची मसाज करायची. मसाज झाल्यानंतर परत खांद्यापासून पोटापर्यंत व्यवस्थित मसाज करायची. व्यवस्थित मसाज झाल्यानंतर मुलाला बॅक साईडची मसाज चालू करण्यासाठी बॅक साईडची मसाज चालू करण्यासाठी आपण व्यवस्थित बाळाला पायावरती ठेवायचं. पायावर ठेवल्यानंतर बाळ जास्त हालचाल करीत नाही, त्यामुळं मसाज पण करायला व्यवस्थित येते. खाली ठेवून मसाज केली तर बाळ एका जागी राहत नाही. माझं बाळ थोडं मोठं असल्यामुळे ते एका जागी पायावरती पण राहत नाही. मानेपासून कमरेपर्यंत व्यवस्थित हाताच्या तळव्याने मसाज करायची. त्यानंतर दोन्ही अंगठ्यांनी त्याच्या मणक्यापासून तर कमरेपर्यंत स्प्रेड करून दाबायचं थोडं नॉर्मली. त्याच्यानंतर हाताची परत व्यवस्थित मसाज करून घ्यायची. हाताची व्यवस्थित मसाज झाल्यानंतर बाळ एकदम रिलॅक्स फील करतं. त्यानंतर कानाखाली थोडी नॉर्मली मसाज करायची. त्यानंतर दोन्ही हात असे बॅकला घ्यायचे. पहिल्यांदा घेताना व्यवस्थित घ्यायचं, कारण पहिल्या वेळेस करीत असं फर्स्ट टाईम तर सवय नसते बाळाला, त्यामुळे एकदम डायरेक्ट करायचं नाही. त्याच्यानंतर पायाची मसाज करायची. दोन्ही पाय असे जुळून घ्यायचे आणि व्यवस्थित चोळायचे. चोळल्यानंतर परत पाय उलटे फोल्ड करायचे. जास्त जोरात नाही करायचे, सवय नसते त्याच्यामुळं. त्यानंतर दोन्ही पाय धरून व्यवस्थित स्टेप बाय स्टेप व्यवस्थित मसाज करून घ्यायची. मसाज झाल्यानंतर बाळाला एकदम रिलॅक्स फील होतं, त्याच्यामुळे बाळ व्यवस्थित आणि सुंदर